घर की ऐसी परिस्थिति थी कि हम लोग पूरा कर नहीं पाते थे। क्या बच्चों को करेंगे कि अपना करेंगे, ये हमारा यानी नहीं होता था गुजारा। मेरी लड़की क्या बोलती, मम्मी मेरे को ये फ्रॉक होना 1000 रुपए का था वो फ्रॉक, बेटा मैं वो नहीं ले सकती, मैं तुमको बाद में दिलाऊंगी बोली उसको। अन्न, वस्त्र, निवारा आणि जीवनाचा आधार यामागे दूरदृष्टी होती महाराष्ट्राचे माजी अर्थ व नियोजन मंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची। भाऊ स्वतःला स्वयंसिद्ध करून आत्मनिर्भर होण्याची उर्मी त्याच्यात भिनते। हाच उद्देश साध्य करत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नांना अधिक बळ देण्यासाठी अविरत झटतो आहे एक विकासाचा महामेरू, माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार। महाराष्ट्र किंवा देशातच नव्हे तर जगभरात सुरू असणारे रोजगार कशी मदत करता येईल यावर महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री माननीय आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपाय शोधला आणि तो होता संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करणं। ही मदत आधी मासिक 600 रुपये होती, त्यात 400 रुपयांची दरमहा वाढ करण्याचा निर्णय त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून घेतला। निराधार, दिव्यांग, विधवा या सर्व दुर्बल बाबासाहेब कुपेकर अध्यक्ष असताना त्यांनी सुधीर भाऊंचे पत्रव्यवहारासाठी जाहीर कौतुक केले होते। अनेक मंत्र्यांना सुद्धा त्यांच्या रिमाइंडरची धडकी भरायची, कारण त्यातूनच ते संसदीय आयुधांचा प्रभावीपणे वापर करायचे आणि आजही करतात। सुरुवातीच्या काळात अर्जंट विषयांसाठी तारेचा सुद्धा वापर करायचे आणि हो, पोस्टकार्डचा त्यांनी नागरिकांशी संपर्कासाठी आणि संवादासाठी प्रचंड वापर केला। मंत्रिपदाच्या काळात पोस्टल तिकीट्सचा सगळ्यात जास्त वापर करणारे ते एकमेव मंत्री होते। एखाद्या व्यक्तीच्या विशेष कार्याचा सन्मान करण्यासाठी पोस्टल तिकीट हे प्रसिद्ध केलं जात होतं। 1858च्या स्वातंत्र्य लढ्यातील शहीद बाबूराव शेडमाके, तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज तसेच ज्येष्ठ समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकीट सुधीरभाऊ आमदार असताना त्यांच्याच पुढाकाराने प्रसिद्ध झाले। मंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सार्धशती निमित्ताने सेवाग्राम आश्रमावर टपाल तिकीट, लोकशाहीर अण्णाभाऊ पंढरीचा विठोबा आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत। तुळशीमाळ गळा कासे पितांबर साजिरा असं ज्या विठोबाचं वर्णन संतांनी केलंय, त्या विठोबाच्या पंढरपुरी माजी अर्थनियोजन आणि वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तुळशी वृंदावन उद्यानाची उभारणी केली। अतिशय देखणं महाराष्ट्राची धार्मिक परंपरा फार मोठी आहे। राज्यातील तीर्थस्थळे हा आमचा धार्मिक मानबिंदू आहे। या तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा आणि त्याच्या माध्यमातून तिथं दर्शनाला जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात पुढाकार घेतला। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत। यातील श्री भीमा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, वाघांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचं ठळक वैशिष्ट्य। फक्त भारताचंच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा हा व्याघ्र प्रकल्प माजी अर्थ आणि वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं विकासाच्या विविध पाऊलखुणांनी समृद्ध झाला। या व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं वनपर्यटन केंद्र करण्याचा संकल्प चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या नगर विकासाला चालना देण्याचा यशस्वी प्रयत्न केला। जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर, राजुरा, मूल या नगर परिषद क्षेत्रात तर गडचांदूर, गोंडपिंपरी, जिवती, कोरपना, पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही या नगर पंचायत क्षेत्रात
नगर परिषद ठोक तरतुदी अंतर्गत 500 कोटी रुपये, वंचितांना सामाजिक न्याय प्राप्त करून देण्यासाठी उभं आयुष्य यज्ञकुंडाप्रमाणे धगधगत ठेवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून या यज्ञकुंडात स्वतःला स्वामी ध्येय समान झोकून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्याचा प्रश्न असो अथवा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वंशजांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचा विषय असो, लोकनेते माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून ते सर्व प्रश्न निकाली काढले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुणे येथील वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करावा या मागणीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 5 एप्रिल 2005 रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या वाड्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली होती. या चर्चेला दिलेल्या आश्वासनानुसार तत्कालीन सांस्कृतिक कार्य राज्यमंत्र्यांसह आमदार मुनगंटीवार यांनी सदर वाड्याचा या काव्यपंक्ती सार्थ ठरवल्या आहेत आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी. आपल्या भजनांच्या माध्यमातून नागरिकांना इंग्रज सरकारविरुद्ध पेटवून उठवणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ज्या चंद्रपूर जिल्ह्यात अटक झाली, त्याच चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका आमदाराला त्यांचं नाव नागपूर विद्यापीठाला देण्यासाठी किती संघर्ष करावा लागला याचा आलेख थक्क करणारा आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला देण्यात यावं ही मागणी रेटून धरली होती. काही गुरुदेव भक्तांनी ही मागणी लोकप्रतिनिधी म्हणून सुधीर भाऊंसमोर ठेवली आणि या कार्यतत्पर आमदाराचा या मागणीच्या पूर्ततेसाठी संघर्ष सुरू झाला. जलसिंचन विकास सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले अविरत प्रयास. आले फळ त्यांच्या कष्टाला. जलसंजीवनने मिळाला नवा आयाम. क्षेत्राचा त्यांच्या काया पालट झाला. झाला चंद्रपूर जिल्हा सुजलाम सुफलाम. जिल्ह्याच्या कृषी विकासाला गती देताना शेतकऱ्यांना सिंचन विषयक सोयी उपलब्ध करून देत सुधीरभाऊंनी या जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी बहाल केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात रोजगार, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि कृषी विकास या पंचसूत्रीवर भर देण्यात आला. प्रामुख्यानं उत्तम आरोग्याच्या दृष्टीनं विविध सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यावर त्यांनी विशेष भर दिला. चंद्रपूर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कामाला त्यांनी विशेष गती दिली. आज या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यासाठी कॅन्सर हॉस्पिटल. एक ऑलिम्पिकचा खेळाडू घडायला किमान 10 ते 15 वर्ष लागतात. त्यामध्ये पुष्कळ गोष्टींचा समावेश होत असतो, जसं उत्तम प्रशिक्षण, साधनांची उपलब्धता आणि बरंच काही. ही स्थिती बदलायला पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नीती आयोगानं भारताचं स्थान ऑलिम्पिकच्या यादीत वर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. 2024च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये भारतानं किमान 50 पदकं मिळवावी या दिशेनं प्रयत्न सुरू झालेले आहेत. खेलो इंडिया योजना हा एक असाच अभिनव उपक्रम आहे. भारतीय खेळ प्राधिकरणाचे सध्या 2 केंद्र मुंबई आणि औरंगाबाद इथं स्थित आहेत. हेच ध्येय, हाच ध्यास घेऊन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मिशन शक्तीची योजना केली आणि मिशन शौर्यानं तर दाखवून दिलं की विदर्भाचे खेळाडू उत्तम दर्जाचे असून एकदा का त्यांनी मानस केला की तो ते पूर्णत्वास घेऊनच जातात.
अशा प्रतिभाशाली खेळाडूंच्या गरजा त्यांनी जाणल्या आणि त्यांचा आधार आणि योग्य मार्गदर्शन खेळाडूंना लाभलं आणि जन्म झाला तो मिशन शक्तीचा. मिशन शक्तीचं लक्ष्य एकदम स्वच्छ आहे. ते म्हणजे विदर्भातल्या तरुण आणि प्रतिभाशाली खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्यासाठी त्यांना घडवायचं. वाढतं औद्योगिकरण आणि त्या माध्यमातून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे होणारे विपरीत परिणाम, या सर्व बाबी लक्षात घेता प्रत्येक शहरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने इको पार्कची निर्मिती करण्याची संकल्पना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थ व वनमंत्री पदाच्या कार्यकाळात उदयास आणली. त्या माध्यमातून प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात इको पार्क तयार करण्यात आले. चंद्रपूर शहरात भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती निसर्ग उद्यान उभारण्यात आलं. त्या ठिकाणी कलाम साहेबांचा पुतळा उभारून त्यांच्या स्मृती जपण्यात आल्या. मी माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत नेहमी अब्दुल कलाम गार्डनमध्ये फिरायला येतो. हे गार्डन खूप छान बनवलेलं आहे, त्यामुळे आम्ही सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे आभारी आहोत. पोंभुर्णा येथे कोणत्याही गावाची, शहराची, जिल्ह्याची ओळख म्हणजे तेथील रस्ते विकास. हा पायाभूत सुविधाचा महत्त्वपूर्ण भाग. चंद्रपूर जिल्ह्यात तत्कालीन पालकमंत्री तसेच माजी अर्थनियोजन आणि वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं रस्ते विकासाला गती प्राप्त झाली आहे. केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मंजूर अंगणवाडी सेविकेमार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण आहार आणि पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरविण्यात येतात. ही प्रक्रिया आणखी सुटसुटीत व्हावी या दृष्टीने आदर्श अंगणवाडी ही संकल्पना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात अस्तित्वात आली. या केंद्रामध्ये मुलांना आनंददायी वातावरणात पूर्ण शालेय शिक्षण, पोषण आहार देण्यात येईल. तसंच किशोरवयीन मुली आणि महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित करता येईल, हा त्यामागील मूळ उद्देश होता. आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारानं त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात आदर्श अंगणवाडी योजना राबवण्यात आली. उद्घोष भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केला आणि महानगरापासून ते गावखेड्यापर्यंत एक नवी क्रांतीच घडली. चंद्रपूर जिल्हा माझा आणि मी माझ्या जिल्ह्याचा असं अनेक वेळा म्हणणारे बल्लारपूर क्षेत्राचे आमदार आणि राज्याचे माजी वित्त नियोजन तसेच वनमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी डिजिटल क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्याला अग्रस्थानी आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले. तळागाळातील जनसामान्यांचं जीवन समृद्ध करण्याचा डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र या पंक्तीत डिजिटल चंद्रपूरचा ध्यास घेत सुधीरभाऊंनी धुरांच्या रेषा हवेत काढणारी झुकझुक गाडी जेव्हा घाटांमधून वळणदार वळणं घेते तेव्हा मनाला एक वेगळाच आनंद देते. अशीच गाडी जेव्हा सुंदर स्टेशनमध्ये प्रवेश करते तेव्हा आणखीनच आनंद होतो. असं म्हणतात की इच्छाशक्ती तीव्र असली की कुठलीही संकट येऊ देत, व्यक्ती त्यातून मार्ग काढतोच. ही गोष्ट तंतोतंत लागू होते ती माजी अर्थ नियोजन आणि वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना. त्यांच्या पुढाकारानं बल्लारपूर आणि चंद्रपूरचं रेल्वे स्थानक 2017 मध्ये अचानक चर्चेत आलं. सामान्यतः रेल्वे स्थानकं म्हटली की प्रवाशांची गर्दी, गोंगाट, अस्ताव्यस्तता
असं काहीसं चित्र आपण अनुभवतो. पण हे अक्षरशः बदललं ते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी. 12 जुलै 2017 माजी अर्थ व वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर येथील नयनरम्य बाग अतिशय देखण्या स्वरूपात विकसित करण्यात आली आहे. चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर अंतर्गत 37.35 हेक्टर क्षेत्रामध्ये अजयपूर ते केळझर या रस्त्यावर टेमटा गावाजवळ पुरातन झोपला मारुतीचे प्रसिद्ध देवस्थान आहे. सदर देवस्थानाला असंख्य भाविक भेट देत असल्यामुळे आणि सदरचं ठिकाण हे अंधारी नदीच्या काठावर निसर्गरम्य वनक्षेत्रात वसलेलं असल्यामुळे धार्मिकतेसोबत निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्याचं ठिकाण म्हणून वन विभागाद्वारे निसर्ग पर्यटनाकरिता प्रस्तावित करण्यात आलेलं होतं. पर्यटन स्थळाचा विकास करण्याकरिता शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय योजना निसर्ग पर्यटन विकास या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झालेला आहे. प्राप्त झालेल्या अनुदानातून पुढील प्रमाणे प्रामुख्याने कामं करण्यात आलेली आहेत. प्रवेशद्वार बांधणं, निसर्ग पायवाट, वन्य प्राण्यांचे पुतळे. चंद्रपूर शहर अर्थात आताचं चंद्रपूर महानगर. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून श्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्ष 1995 पासून तब्बल 3 टर्म्स प्रतिनिधित्व केलंय. अर्थमंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहराच्या विकासाला जी गती दिली ती केवळ असाधारणच. आजवर चंद्रपूर शहरातील विकास कामांसाठी इतका निधी मंजूर झाला नाही तो आमदार यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजूर करवला. त्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर देखणं आणि सर्वांग सुंदर झालंय. देशातील अत्याधुनिक अशी वन प्रशासन आणि व्यवस्थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमी, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती निसर्ग उद्यान, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मंजूर कॅन्सर हॉस्पिटल, 227 कोटी रुपये किमतीची अमृत पाणी पुरवठा योजना, बाबूपेठ परिसर. चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात आरोग्य, शिक्षण, पेयजल आणि रोजगार निर्मिती या पंचसूत्रीचा पुरस्कार केला आहे. त्या अंतर्गतच जिल्ह्यातील लोकांना शुद्ध पाणी पुरवठा मिळावा यासाठी त्यांनी उथळपेठ येथून आरो मशीनचा प्रयोग सुरू केला. नागरिकांचं आरोग्य उत्तम राहावं, त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध व्हावं हा संकल्प उराशी बाळगून प्रत्येक श्रद्धास्थानं यांचा आदर करत, त्यांच्या स्मृती जपत, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीच पुढाकार घेतला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पुतळे त्यांनी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर आणि नांदगाव खोडे इथे उभारले. अस्पृश्यता वाचाल तर वाचाल या म्हणीला अनुसरून वाचनाची आवड जनतेमध्ये रुजवण्यासाठी व ग्रंथ चळवळ अधिक समृद्ध व्हावी यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरू केलं. चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी निःशुल्क वृत्तपत्र वाचनालय स्थापन करून या उपक्रमाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. चंद्रपूर शहरात 1995 मध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार जेव्हा विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान मी जर आमदारकी धावणार नाही
अशी प्रतिज्ञा केली होती. ही भीष्म प्रतिज्ञा पूर्ण करत सुधीर भाऊंनी 13 मे 1999ला बल्लारपूर तालुक्याची निर्मिती केली. त्यानंतर या शहराचा विकास रथ सुधीर भाऊंच्या नेतृत्वात घोडदौड करू लागला. एरवी विकासापासून कोसोदूर असलेलं हे शहर विकासाच्या मुख्य प्रवाहात आलं. शहरातील नागरिकांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 6 टर्म सुधीर भाऊंना भरभरून प्रेम दिलं, मतरूपी आशीर्वाद दिला. सुधीर भाऊंनी ही विकासाची आणि लोककल्याणाची जोड देत या शहराला एक नवी ओळख दैवत म्हणजे माता महाकाली. या मंदिराच्या सुशोभीकरणाचा अप्रतिम आराखडा सुधीर मुनगंटीवार